हॅलो एव्हरीवन. तुम्हाला पण प्रश्न पडलेला आहे का की नियासिनामाइड सिरम काय आहे, नियासिनामाइड सिरम कसं यूज करायचं, कधी यूज करायचं आणि किती पर्सेंटेज वाला यूज करायचं. एकदम सिंपल आहे. नियासिनामाइड सिरम हे विटॅमिन B3चं वॉटर बेस असं एक स्किन केअर प्रोडक्ट आहे. नियासिनामाइड सिरम त्यांच्यासाठी आहे ज्यांची स्किन ऑइली आहे, ज्यांच्या स्किनवर पिंपल्स येतात, ज्यांचे ओपन पोर्स एकदम इझिली व्हिजिबल होतात त्यांच्यासाठी आहे. नियासिनामाइड सिरम डल स्किनसाठी सुद्धा आहे, डार्क स्पॉट्ससाठी सुद्धा आहे, ज्यांच्या स्किनवर डार्क स्पॉट्स आहेत त्यांच्यासाठी. आणि नियासिनामाइड सिरम ज्यांचं स्किन बॅरियर स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर ते तुम्ही यूज कसं कराल, हाऊ टू यूज. तर नियासिनामाइड सिरम हे आधी जेंटल क्लिन्झरनी फेस वॉश करून घ्या, किंवा ज्याच्यामुळे तुम्ही फेस वॉश करत असाल ते यूज करा. फेस वॉश करा, साबण करा, क्लिन्झर करा, जे तुम्हाला सुटेबल आहे त्याच्यासोबत. नंतर तुम्ही 2 ते 3 ड्रॉप नियासिनामाइड सिरम फेसवरती अप्लाय करा. नंतर तुम्ही जर डेसाठी यूज करत असाल, म्हणजे जर तुम्ही दिवसा यूज करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायला पाहिजे. आणि जर तुम्ही नाईटला यूज करत असाल तर तुम्ही नियासिनामाइड सिरम यूज करून झाल्याच्या नंतर मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजे. मॉइश्चरायझर स्किप करू नका, कारण ते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे. जर डेसाठी यूज करत असाल तर सनस्क्रीन नक्की यूज करा, आणि जर नाईटसाठी करत असाल तर मॉइश्चरायझर यूज करा. ते हायड्रेटिंग ठेवतं स्किन. आणि सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही ते किती पर्सेंटेज वालं नियासिनामाइड सिरम यूज करायला पाहिजे. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे माझ्यासारखी, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही फक्त नियासिनामाइड सिरम 5% वाला यूज करायला पाहिजे. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा स्ट्रॉंग असेल, म्हणजे जे की सेन्सिटिव्ह नसते, तर त्यांनी 10% वाला नियासिनामाइड सिरम यूज करायला पाहिजे. ते कोणत्या ब्रँडचं यूज करायला पाहिजे, कोणतं यूज करायला पाहिजे, त्याचे कमीच रेंजवालं घ्यायचं, कधी पण जास्त रेंजवालं घ्यायचं नाही, पण कमी रेंजवालं. पण कसं यूज करायला पाहिजे आणि कोणत्या ब्रँडचं यूज करायला पाहिजे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, सो बघायला विसरू नका. आणि कोजिक ॲसिड, हो, आता हे झालं एक नियासिनामाइड सिरम. तर कोजिक ॲसिड, परत रेटिनॉल, असे वेगवेगळे जे काही सिरम्स आहेत त्याचं पण यूज कशासाठी होतो, कोणासाठी होतो, हे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जसं हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तसेच ते सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, तुमच्यासाठी यूजफुल आहे. आणि जर तुम्हाला असं सायन्स बेस्ड, रिअल आणि सिम्पल भाषेत सांगितलेलं स्किन केअरच्या टिप्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब केलेलं असेल तर कमेंट करा. थँक्यू.